मित्र व चॅनल्स कॉपी पाडवा झाला. आता हिंदूंचं नवीन वर्ष कालपासून सुरू झाले, म्हणून त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हे नूतन वर्ष अगदी आनंदाचं, उत्साहाचं, भरभराटीचं, तुमच्या सर्व चॅनल्सचं, तुमच्या सर्व लेखणीचं यशस्वी जावं हीच प्रार्थना मी प्रभू रामचंद्राच्या चरणी करतो. आणि प्रतिवर्षीप्रमाणे आमची जी शोभायात्रा असते ती शोभायात्रा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस निघाली होती. सगळे संप्रदाय त्यामध्ये होते, अनेक जण त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि म्हणून ती यात्रा खूप जबरदस्त निघाली, शोभायात्रा. आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण एकदम बदललेलं आहे. मी या ठिकाणी हे मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना की शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचा रोज मुलाखती चालू होत्या आता विधान परिषदेमधून बाहेर आल्यानंतर. आणि काल परवापासून सुद्धा खूप वातावरण वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण बदलतं, केंद्राचं वगैरे काय काय आहे ते. म्हणून अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना नेते म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. मी या ठिकाणी सांगेल की बरेच जण त्या ठिकाणी बीडच्या माध्यमाद्वारे आपण खूपच त्रस्त झालो. बीडमध्ये जे काही चाललंय आणि कोणाचं लक्ष नाही असं चाललंय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये हे असे प्रकरण सुरू झाल्यामुळे लॉ अँड ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात बिघडलेली. मध्येच काहीतरी येते. आमच्या संभाजीनगर शहराच्या बाजूलाच त्या ठिकाणी मरहूम औरंगजेब त्या ठिकाणी कबर आहे. ती 400 वर्षापासूनची आहे, पण ते त्या ठिकाणी तिथे राजकारण सुरू केलं. आणि जे आता महिलांना पैसे मिळत नाही किंवा म्हणजे जे काही पैसे दिले पाहिजेत 2100 ते पण नाही, 1500 कुठं ते द्यायला लागले आणि आता पैसे आहेच नाही. या शासनामध्ये अगदी खूप कमी पैसे आहेत असं सांगतात ते. मग बाकीचे गेले कुठे? जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेले होते ते पैसे वाटप केले म्हणजे काही प्रमाणात खोके दिले. ते खोके दिलेले आणले कुठून पैसे? मग ही त्याच्यामुळे ते ही आपली अर्थव्यवस्था खोलंबली नाही का? या सगळ्या अशा बाबतीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप उछलकूद चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की शिवसेनेची आमच्या सगळ्या बैठका दर मंगळवारी शिवसेनेचे आम्ही जे 13 लोक आहोत नेते त्यांच्या बैठका त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये होतात दर मंगळवारी. त्यामधून आम्ही आमच्या सगळ्या बाकीचे जे पदाधिकारी असतात, उपनेते असतील किंवा बाकीच्या मुंबईचे विभाग प्रमुख असतील, बाकीचे त्या ठिकाणी ज्या ज्या आमच्या अंगीकृत संस्था आहेत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवलं होता. त्यांना कोणी बोलवतच नव्हता. मग सुभाष देसाईजी आणि संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना बोलू, त्यांचं काय आहे. म्हणून पक्षाचे जबरदस्त मजबूत घडी करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली. आणि ठाण्यात सुद्धा एक विषय आमचा सगळा मोठा कार्यक्रम झाला होता. आता बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मला नाही वाटत की ते नोव्हेंबरपर्यंत होतील. काही जण तर म्हणतात की ते फेब्रुवारीपर्यंत जातील. त्यामुळे जे काही इच्छुक आपले कार्यकर्ते होते ती तयारी जी केली होती ती तयारी सुद्धा करताना त्यांना जे दमछाक होते ते आता तर ते एकदमच थकले. याचं पुढे काय होईल? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की असं सगळं चित्र महाराष्ट्राचं खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की आम्ही सर्वच जण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता नेत्यांचे दौरे सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने ठिकठिकाणी जाऊ. आणि म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये आपल्याला
म्हणून आता ही अशी परिस्थिती पूर्वी पण होती. त्यावेळेस महानगरपालिकेची 1988ला निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार नव्हता, खासदार नव्हता, पण तरी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने प्रचंड यश कमावलं. आणि नंतर पहिल्या वर्षी महापौर झाला नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून महापौर झाला. त्यावेळेस शिवसेना भाजप युती नव्हती आणि भाजप त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये आम्ही 27 जागा जिंकल्या होत्या आउट ऑफ 60, पण भाजप 0 होती, 0. जनता दल 0 होती. बाकी काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उभं केलं त्याने. आता यावेळेस तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चित्र काहीतरी वेगळं दिसायला लागलं. काय होईल असं सगळ्यांना वाटतं, पण आता ते कधी निवडून काही सांगता येत नाही. या दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर देशातलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण खूप वेगळं पण चाललं. प्रचंड जातीवाद निर्माण होत आहे. ठिकठिकाणी दंगली झोपे होत आहेत. औरंगजेबची खबर आपल्या इथे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतता ठेवली, पण नागपूरला, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दंगल झाली. दंगल काही प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा बारीक बारीक झाली, पण अशा दंगली ह्या शासन कर्त्यांना किंवा शासन चालत असताना ही होऊ नये अशी आमची पण भूमिका असते. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेन की तुमचं सहयोग सहकार्य आमच्यावर असू द्या. आम्ही निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुढे काम करू. पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाण्याची इतकी मोठी बोंब झाली. आणि आम्ही आता आमच्या बैठका घेतल्या इथे की पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी. कारण मला माहित होतं ना, पक्षातला माणूस इतके 4, 5, 10 लोक होते, त्याच्यातला माणूस दिला सोडून बाहेरून आणायचा म्हणजे काय प्रकार पक्षात पण नव्हतं का, ही माझी भूमिका होती. आता समजून घ्या काय तर, तुम्हीच सांगा, मी नाही काय बोलत, तुम्ही समजून घ्या. मी तर 8 जून 1985 पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे, कुठेच गेलो नाही, कुठे जाणार पण नाही. हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात, काहीतरी राजकारण कडू करतात, हे मला आवडत नाही. नाही, आता ते मुद्दाम आता त्यांनी अंबादास दानवेंनी त्यांना आणलं, तिकीट मिळून दिलं, माहित नाही काय तू काय म्हटलं, तू माहित होतं बारीक काय म्हटलं तू बारीक कोणाबद्दल राजूला पैसे दिले त्याने, त्यावेळेस तिकीट मिळालं नाही, बरोबर आहे, पण कोणी त्यांनी एक असाही आरोप केला की तुम्ही आपल्या मुलासाठी तिकीट मागितलं नाही आणि तिकीट मागितलं नाही, दिल्यामुळे तुम्ही त्यांचं काम नाही. ऐकून घ्या, त्याचं काम केलं नाही. तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं. तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे 2 तोंडात मारली त्याच्या. मी जरा काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर. 2,500 फोन मी केले त्यांच्या माणसासमोर. त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीपिटी पण केल्या, अनेक ठिकाणी सभा केल्या, मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी. आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न, आम्ही म्हटलं तर नाही, आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हणलं आपण जरा शांत राहू, नंतर भाऊ काहीतरी, म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं, पण तिकीट एखाद्या वेळ मागेल म्हणून त्याला आणलं, तिकीट दिलं, असं झालं. जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर लढती लागली आहे. फक्त राजू शिंदे एकटे नाही गेले, तुम्ही जसं सांगितलं 3 आयात उमेदवार परत गेले. तुमच्या पक्षात तुमच्या उजव्या डाव्या हाताला बसणारे अनेक लोक ते सुद्धा दुसऱ्या पक्षात गेले. नेमकं काय नाही, आता नाही, आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल, परंतु प्रत्येक सांगतो की ही शिवसेना आहे. मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितकं राहिलोय, मला सहवास मिळाला, माझं भाग्य आहे, तितकं कोणाला मिळालं. आणि सगळं आम्ही पाहत होतो. जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं, त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं, राज ठाकरेच्या वेळेस झालं होतं, त्याच्यानंतर मग आत्ताच सुद्धा झाला याच्यामुळे शिंदेमुळे. परंतु संघटना तशीच आहे, तिथंच राहिली, संघटना जात नाही बोलत. आणि बाळासाहेबांनी केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुठेही जाऊ शकत नाही, हे निश्चित आहे. ते गेले, त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले. त्याचं कारण असं आहे ना की त्याचं कारण असं आहे, आपल्या इकडे सगळ्यात जास्त निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना.
आणि ते तिथून फुटले. त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढे काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा, आणि ते झालं. तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले, बाकी सगळीकडे फुटले, पण हरकत नाही. पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार हे मी तुम्हाला आजच सांगतो. नाही, त्याने माझ्यावर आरोप करावा ना की काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो त्याच्या लोकांना बोलून आणले. मी त्याला तुमच्यावर असा आरोप केला आहे की जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यात नाही, कधी नाही करत नाही. मी कधीही करत नाही. माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना मी बोलत नव्हतो. संजय शिरसाट जरी बसला बोलत नाही मी. प्रदीप जयस्वाल पण असला तरी मी बोलत नाही कधी. मग ऍडजस्टमेंटचं राजकारण कसं सांगा. त्याला म्हणा तू बस झाला, तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला. आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस, पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलून. त्याचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छुप्या पद्धतीने मदत होईल असं तुम्ही काम. नाही नाही, असं नाही. मी नाही येतो. तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. जे ज्यांनी केलंय ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी. तो आता ते समजून घ्या तुम्ही. नाही नाही, ते समजून घ्यायचं. हे समजण्याचा प्रकार असा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं मी कोणतेच तिकीट दिले नाही. एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळवून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम असं असं द्या. त्यांनी आणखी एक आरोप केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरे रस्त्यावर फिरू देणार. म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात यार. मला हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती. त्यावेळेस मोंढ्यामध्ये तो एक जो जिन्सी ह्याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला. ती दंगल झाली होती. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे. डरपोक, त्याला केस नाही, दाढीचे काही नाही. म्हणून असे चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहित आहे. परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच सगळे आले होते, सगळेजण आले होते. हा कुठे होता? हा त्यावेळेस शिवसेनेत होता. हा कुठे गेला? दानवे साहेब सुद्धा आले. त्यांना मी सांगितलं दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का मधच. तू मला म्हटलं होता. हो हो, आणि गेले निघून ते, कारण त्याला मुंबईत जायचं होतं. इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा 20 वर्षापासून मी मिरवणूक एकटा 20 वर्षापासून काढतो. मी कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो. नामधारी अध्यक्ष मी करतो. बाबा तू घाबरता पैसे खर्च करावे लागतील, पैसे खर्च करू नको, तू या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो. पण ठीक आहे, ते चालू असतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्या विरोधात असं बोलू नये. मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अगेन्स्ट बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल. अंबादास दानवेचा एमएससीचा संपत आहे. हो, कधी संपणार? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।